हाय, हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स. कसे आहात सगळे? छानच असाल ना? तर आज आपण लाल भोपळ्याची भाजी बघणार आहोत, जी की फारशी केली जात नाही. अगदी कमीत कमी साहित्यात होणारी आणि पटकन होणारी ही अशी भाजी आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि मग मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये मग मी मेथी दाणे घातलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये आपण चिरलेला लाल भोपळा घालून घेतलेला आहे. आता सगळं मी एकजीव करून मग त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे आणि ही भाजी मी शिजायला झाकून ठेवून देणार आहे. अगदी कमीत कमी वेळात ही भाजी आपली शिजून येते, त्यामुळं करायलाही सोपी आहे आणि पटकन होणारी ही भाजी आहे. ही भाजी आपली वाफेवरच शिजून येईल, त्यामुळं ह्याला पाणी तर घालण्याची आवश्यकता नाही. ताटावरती तुम्ही पाणी घालून ती भाजी वाफ यायलासाठी ठेवून देऊ शकता. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. आता या भाजीला तुम्ही वरून कूट आणि कोथिंबीर किंवा ओलं खोबरं आणि कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आणि याच्यामध्ये फक्त तुम्ही जिरे आणि मिरचीचा वापर करून ही भाजी बनवलीत तर आपली उपवासाची लाल भोपळ्याची भाजी तयार होईल. तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.